महिला सक्षमीकरणासाठी वेरूळ महिला जपानुष्ठान सोहळ्याचा प्रारंभ। जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ओझर येथील देवभूमी जनशांतीधाम तसेच तीर्थभूमी वेरूळ येथील गृहणेश्वर महादेव ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात अशा दोन्ही ठिकाणी मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता पुण्यतिथीनिमित्त महिला साधकांसाठी जपानुष्ठान यज्ञ अखंड प्रयत्नशील नंदादीप हस्तलिखित नामजप आदी भरगच्च कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री 1008 महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षीप्रमाणे मातोश्री म्हाळसा माता व मातोश्री फुलामाता पुण्यतिथी निमित्ताने खास महिला साधकांसाठी श्री क्षेत्र वेरूळ येथे तसेच श्री क्षेत्र वेरूळ आश्रमात महिला जपानुष्ठान सोहळ्याचा जय बाबाजी जय म्हाळसा माता जय फुलामाता अशा प्रचंड जयघोषात शुभारंभ करण्यात आला। यावेळी श्रीफळ वाढून मौन व्रत व अनुष्ठान शुभारंभ करण्यात आला। यावेळी आश्रमातील संत ब्र नागेश्वर नंदजी महाराज शिवाभाऊ अंगुलगावकर पुंजाराम गांगुर्डे संजूभाऊ शेलार पोपटराव पवार धरमसिंग भीमरोट पाचपीर वाडीकर सेवेकरी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता नित्य नियम विधी भागवत वाचन प्राणायाम ध्यान प्रवचन सत्संग महाआरती याचबरोबर महाजपानुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप हस्तलिखित नाम जप यासारखे भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकम।